आपल्या भारताचा मीडिया एखाद्या व्यक्तीला एका रात्रीत देव बनवू शकतो, तर तोच मीडिया त्याच व्यक्तीला एका रात्रीत दानवसुद्धा बनवू शकतो. याचं जिवंत उदाहरण म्हणजे खान सर. ज्या खान सरने कधी काळी UPSCची तयारी केली, त्यांचं स्वप्न पूर्ण झालं नाही, म्हणून क्लासेस जॉईन केले आणि त्या क्लासेसच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांचं स्वप्न पूर्ण केलं. परंतु जेव्हा त्यांना कळलं की असे लाखो विद्यार्थी आहेत जे क्लासेसची फीस अफोर्ड करू शकत नाहीत, ते त्यांना शिक्षण मिळू शकत नाही, म्हणून त्या विद्यार्थ्यांपर्यंत, त्या गोरगरिबापर्यंत शिक्षणाची गंगा नेण्यासाठी त्यांनी स्वतःचे क्लासेस सुरू केले. ज्या क्लासेसची फीस, ज्या कोर्सेसची फीस लाखोंमध्ये होते, तेच कोर्सेस त्यांनी हजारो आणि शेकडो रुपयामध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले. लाखो मुलांचं कल्याण केलं. त्यात त्यांनी कधीही हिंदू मुस्लिम वगैरे पाहिलं नाही, जात धर्म पाहिला नाही. त्यांनी बिहारमध्ये आत्ता जे सध्या हॉस्पिटल सुरू केलं, तो तर प्रयोग मला असं वाटतं की भारताच्या धर्तीवर कुठेच झाला नसेल. किंवा 5-7 रुपयाला ब्लड टेस्ट, 30-35 रुपयाला एक्सरे, 100 रुपयाच्या आसपास काहीतरी USG आणि MRI CT स्कॅनसुद्धा 700-800 रुपयामध्ये जिथे होतो, जिथे करोडो रुपये लागतात तिथे शेकडो रुपयामध्ये इलाज होतो. इतकं जबरदस्त काम केलं आणि कालपर्यंत सगळे लोक त्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती करणारा एक देवमाणूस म्हणून ओळखत होते, ज्यांचा जाती धर्माचा कुठेही उल्लेख नव्हता. परंतु त्यांनी एक चूक केली, सिस्टमच्या विरोधात बोलायला लागले. नीट पेपर लीक असो, UPSC असो, CBSE असो, याच्यात जे गफलेबाजी होते त्याच्या विरोधात बोलायला लागले आणि ते सरकारच्या मीडियाच्या टार्गेटवरती आले. अंजना ओम कश्यपसोबत त्यांची कॉन्ट्रोवर्सी झाली आणि त्याच्यानंतर 2 जूनला ते घडलं का घडवलं गेलं ते माहीत नाही. त्याच्यात दोषी कोण हे सुद्धा माहीत नाही, कारण अनेक ट्विस्ट आणि टर्न येत आहेत. काही लोक बोलत आहेत खान सर दोषी असतीलही कदाचित, परंतु खान सर दोषी असतील हे फैजल खान कुठून आला? कालपर्यंत ज्या लोकांना खान सरचं नावसुद्धा माहीत नव्हतं, मी स्वतः कित्येक वेळा गुगलवरती खान सरचं ओरिजिनल नेम सर्च करण्याचा प्रयत्न केला, ते मला कधीच मिळालं नाही. परंतु मीडियाच्या कृपेने आज सगळ्या जगाला माहीत झालं, किंवा मीडियाने जगाला सांगायला सुरुवात केली की हे खान सर नाही, हा फैजल खान आहे, हा मुसलमान आहे. आता याच्याकडे त्या नजरेने बघा. आज खान सरला मुसलमान बोललं जाते, काही लोक जिहादी बोलत आहेत, उद्या देशद्रोही बोलतील आणि त्यांना देशातून काढून टाकासुद्धा म्हणतील. ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये एवढी जबरदस्त क्रांती केली, तो माणूस आज मात्र जिहादी झाला. एवढी जबरदस्त सिस्टम आहे भारताची आपल्या.